नमस्कार मित्रांनो. निवडणुकांमध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. कधी कधी राजकीय पक्ष एक रणनीती ठरवतात, त्यानुसार सगळं काही होत असतं आणि प्रत्यक्षात नेते कधी कधी जोशात येऊन काहीतरी बोलून जातात आणि त्या चार शब्दांमुळे किंवा एखाद्या वाक्यामुळे संपूर्ण निवडणुकीचं पारडं पलटतं. आपल्याला आठवत असेल, साधारणतः 6 वर्षांपूर्वी म्हणजे 2019च्या निवडणुकांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनण्यात अनेक गोष्टींचा हात होता, पण त्याच्यात एक शेवटची काडी म्हणतात, उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी. तसं काहीसं काम काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी केलं होतं. नीच किस्म का आदमी है जिसमें कोई सभ्यता नहीं है और ऐसे मौके की राजनीति की आवश्यकता नहीं थी. इस परिवार के बारे में ऐसी गंदे बातें कहें और वो भी जबकि अंबेडकर जी के याद में एक बहुत बड़ा इमारत यहाँ उसका उद्घाटन हो रहा है. मुझको लगता है कि ये आदमी बहुत नीच किस्म का आदमी है. आदमी बहुत नीच किस्म का आदमी है. इस आदमी बहुत नीच किस्म का आदमी है. बघा, म्हणजे तेव्हा मणिशंकर अय्यर म्हणले नरेंद्र मोदी हा खूप नीच माणूस आहे, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याशी संबंधित एका इमारतीच्या उद्घाटनाला नेहरू गांधी परिवारावर शाब्दिक हल्ला करणं म्हणजे हा माणूस नीच असल्याशिवाय असं करू शकत नाही. पण यातला नीच हा शब्द नरेंद्र मोदींनी उचलला आणि त्याचा संबंध स्वतःच्या गरीब असण्याशी, स्वतःच्या मागासवर्गीय ओबीसी असण्याशी, त्याचा संबंध स्वतः राजकीय परिवारातनं न आल्याशी त्यांनी जोडला आणि संपूर्ण निवडणुकात प्रचार केला. सामान्य लोकांना हा मुद्दा भावला आणि त्याच्यातनं भाजपाच्या मतांमध्ये, म्हणजे जे भाजप समर्थक होते ते भाजपाला करणार होतेच, पण त्याच्या पलीकडे जे कुंपणावरचे लोक आहेत त्याही अनेक लोकांनी भाजपाला या निवडणुकीत मतदान केलं. अशाच प्रकारची मदत मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवायला, म्हणजे 2014 सालच्या निवडणुकीत पंतप्रधान बनवायलाही मणिशंकर अय्यर यांनी अशाच प्रकारची मदत केली होती. वायदा करता हूं कि इस 21वीं सदी में नरेंद्र मोदी कभी भी देश के प्रधानमंत्री नहीं बनेंगे, नहीं बनेंगे, नहीं बनेंगे. लेकिन यहाँ आकर चाय का वितरण करना चाहते हैं तो हम उनके लिए कुछ जगह बना रखते हैं. आपको बघा, ते चायवाला हे शब्द कुठून आला? तो मणिशंकर अय्यर यांच्याकडनं आला. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होऊच शकत नाहीत. फार तर फार काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर, काँग्रेसच्या जी सभा आहे त्याच्या बाहेर चहा विकायला त्यांना ठेवू शकतो, अशा प्रकारचं वक्तव्य मणिशंकर अय्यर यांनी केलं आणि नरेंद्र मोदींनी तोच चायवालाचा मुद्दा उचलला. चाय पे चर्चा सगळ्या देशात रंगू लागल्या आणि हा चायवाला पंतप्रधान झाला. म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी मणिशंकर अय्यर यांनी एकदा नव्हे दोनदा केली. पण अशा गोष्टी फक्त भारतातच होतात असं नाही, अगदी अमेरिकेतही एक अशीच गोष्ट झालेली आणि त्याच्यामुळे अगदी अटीतटीची लढत ट्रम्पच्या बाजूनी झुकणार का, हा प्रश्न राहून पडतो. सांगायचं तर असं झालं की आता निवडणुकीला जेमतेम 5 दिवस उरलेले आहेत. मंगळवारी मतदान आहे. बऱ्याच लोकांनी मतदानापूर्वीच मतदान केलेलं आहे, कारण अमेरिकेत तुम्हाला मतदान करता येतं. अनेक राज्यात त्यांचे नियम असतात, पण तिथे तुम्हाला मतदानपूर्व केंद्रांवर जाऊन मतदान करता येतं आणि त्यामुळे कोट्यावधी लोकांनी मतदान केलेलं आहे. पण 5 तारखेला मतदान आहे आणि त्या मतदानापूर्वी आपली शेवटची मोठी सभा डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांनी पार पाडली. डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन, जिथे स्वतः नरेंद्र मोदींनी 2014 साली मोठी सभा घेतली होती, तिकडे डोनाल्ड ट्रम्प गेले. न्यूयॉर्क राज्य टोटल डेमोक्रॅटच्या बाजूने, तरी देखील डोनाल्ड ट्रम्प स्वतः न्यूयॉर्कचे आहेत आणि त्यामुळे त्यांनी आपली शेवटची सभा त्या मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये घेतली. कारण तिथे सभा घेणं ते म्हणजे मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्यासारखं आहे आणि त्यामुळे ट्रम्प यांनी तिकडे सभा घेतली आणि कमला हॅरिस यांनी वॉशिंग्टनमध्ये सभा घेतली. आणि या सभेच्या निमित्ताने बाकीचे नेते जी वक्तव्य करतात त्याच्यात ट्रम्प समर्थक नेत्यांनी प्युर्तो नावाचा देश आहे, पोर्टोरिको म्हणा, तिकडनं आलेल्या लोकांबद्दल काही आक्षेपार्ह वक्तव्य केली. डेमोक्रेटिक पक्षाला त्याच्यात संधी दिसली
आणि जो बायडन, ज्यांना अलीकडच्या काळात आपण काय बोलतोय ते देखील बरेचदा कळत नाही, त्यांनी याच्यावर एक वक्तव्य केलं आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं की डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक प्युर्तो लोकांना अपमानास्पद पद्धतीने बोलले. प्रत्यक्षात डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थकच कचरा आहेत. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प कचरा सेट आहेत. ते कचऱ्याचे शेट म्हणजे कचरा शेट, आणि म्हणजे त्यांना समर्थकांना कचरा म्हणलं. आणि एरवी हे एका मोठ्या वक्तव्यातले हे 4 शब्द कोणाच्या लक्षातही आले नसते, पण निवडणुकांच्या दिवसात प्रत्येक शब्द महत्त्वाचा असतो. आणि त्यामुळे हे 4 शब्द उचलले गेले आणि रिपब्लिकन पक्षाने तेच डेमोक्रॅटिक पक्षाविरुद्ध सगळ्यात मोठं शस्त्र म्हणून वापरलं. ते सांगायला लागले की या देशात सगळ्यात जुना पक्ष रिपब्लिकन पक्ष आहे आणि रिपब्लिकन पक्षाला कोट्यवधी मतदान करतात. डोनाल्ड ट्रम्प गेल्या निवडणुकीत पराभूत झाले असले तरी रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणून आतापर्यंतच्या इतिहासात सगळ्यात जास्त मतं डोनाल्ड ट्रम्पना मिळालेली आहेत. कारण मतदानही जास्त झालं, अमेरिकेची लोकसंख्याही त्याच्या आधीच्या निवडणुकांपेक्षा जास्त होती आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना विक्रमी मतदान झालेलं आहे. आणि असं असताना तुम्ही कोट्यवधी लोकांचा उल्लेख कचरा म्हणून करता. आता मीच तुम्हाला दाखवून देतो हा कचरा सेट काय करू शकतो ते. आणि मग डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केलं तर जे कचरा उचलणारे लोक असतात ते अमेरिकेत, ते आपल्याकडे जसं मेट्रो रेल्वेचं काम चालू असताना जे फ्लोरोसंट जॅकेट घालतात किंवा केशरी रंगाचं जॅकेट घालतात ते चमकतं, ते तशा प्रकारचं कचरा उचलणाऱ्याच्या युनिफॉर्ममध्ये डोनाल्ड ट्रम्प हे कचऱ्याच्या ट्रकमध्ये जाऊन बसले, कचरा उचलण्याच्या ट्रकमध्ये. आणि त्या ट्रकमधनं त्यांनी पत्रकार परिषद घेतली की माझ्या समर्थकांना कचरा म्हणता का? या देशामध्ये 25 कोटी मतदार आहेत, त्यांना तुम्ही कचरा म्हणता? आता भोगा आपल्या कर्माची फळ. त्यांनी पत्रकार परिषद घेतल्यावर त्याचं लोण पक्षामध्ये पसरलं. अगदी आपले विवेक रामास्वामी जे तरुण उद्योजक आहेत, कोट्याधीश आहेत, ते देखील सकाळी सकाळी कचरा साफ करायला गेले. त्यांनी देखील युनिफॉर्म वगैरे घातला आणि अगदी आपल्याकडे जशा गाड्या असतात कचऱ्याच्या की ते कचऱ्याची पेटी त्या ट्रकला लावायची आणि मग ती बटन दाबलं की ती पेटी अशी त्या गाडीत जाऊन पडते आणि मग तो कचरा प्रेस होऊन गाडी ढकलला जातो. विवेक रामास्वामींना माहिती पण नव्हती ती गाडी, कारण कचरा टाकायचं काम कोण करणार? आणि खास करून राजकीय लोक हे तर कोट्याधीश असतात, त्यांना कशाला कचरा टाकायची वेळ. पण विवेक रामास्वामींनी देखील कचरा टाकला. अमेरिकेचे अनेक रिपब्लिकन नेते, कार्यकर्ते हे कचरेवाल्याच्या वेशात फोटो काढायला लागले आणि त्याच्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाचं धाबं दणाणलं. खुद्द कमला हॅरिस यांना प्रतिक्रिया द्यावी लागली की मी आत्तापर्यंत कधीही माझ्या राजकीय विरोधकांचा अपमान केला नाही. जे मला मतं देत नाहीत ते देखील माझेच आहेत, मी त्यांचा देखील सन्मान करते आणि मी सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका सहभाग या तत्वावर काम करणार आहे. आणि त्यामुळे जे जो बायडन बोलून गेले त्याच्याशी माझं काही देणं घेणं नाही. पण त्यांच्या बोलण्यातल्या भावना तुम्ही समजा की लॅटिनो लोक जे अमेरिकेत आलेले आहेत, म्हणजे आपल्याकडे जसं उत्तर भारतीयांबद्दलचं एक राजकारण असतं, मनसेचं खास करून राजकारण होतं की या लोकांना चोपलं पाहिजे, म्हणजे आमच्या तरुणांच्या जागा घ्यायला हे लोक येतात आणि त्यामुळे आमच्या लोकांना संधी मिळत नाही, तर त्यामुळे त्यांना चोपलं कीच त्यांना लक्षात येऊ शकेल वगैरे अशा प्रकारचं आंदोलनातनं मनसे राजकीय पक्ष म्हणून मोठा झाला होता. तशीच अवस्था आता अमेरिकेत लॅटिनो लोकांबद्दल आहे. त्याच्यातही मुंबईतही जे उत्तर भारतीय जे 20 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी आलेले आहेत, 50 वर्षापूर्वी आलेले आहेत, त्यांनाच आता नव्याने येणाऱ्या उत्तर भारतीयांबद्दल तिटकार आहे. कारण जसा साप सापाला खातो, विष विषाला मारतं, तसं उत्तर भारतीयांना सगळ्यात मोठी स्पर्धा जर कोणाची असेल तर ती उत्तर भारतीयांची. एकेकाळी ती मराठी लोकांना उत्तर भारतीयांची होती, पण आता अनेक क्षेत्रात असं झालेलं आहे की मराठी माणूस त्या क्षेत्रातनं पूर्णतः बाहेरच गेलेला आहे. त्यांनी स्वतःसाठी दुसरं क्षेत्र शोधून काढलेलं आहे. आणि त्यामुळे जेव्हा उत्तर भारतीय किंवा त्याच्यानंतर बंगाली, मग बांगलादेशी, रोहिंगे सगळे येतात आणि रस्त्यावर वाटेल तिथे सामान विकायला लागतात, फेरीवाले म्हणून काम करायला लागतात, तेव्हा त्याच्यामुळे जर कोणाच्या रोजगारावर संक्रांत येत असते ती मुख्यतः जे 20 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी आले त्यांच्याच रोजगारावर संक्रांत येऊ शकते, कारण ते दोघंही एकाच क्षेत्रात काम करत असतात. आणि अमेरिकेत तसंच होताना झालं आहे, कारण पारंपरिकरित्या हे लॅटिनो मतदार हे डेमोक्रॅटिक पक्षाला मतदान करायचे, कारण डेमोक्रॅटिक पक्ष हा गरिबांचा पक्ष म्हणून
ओळखला जात होता. रिपब्लिकन पक्ष हा श्रीमंतांचा पक्ष, धार्मिक लोकांचा पक्ष म्हणून ओळखला जात होता. पण गेल्या काही वर्षात डोनाल्ड ट्रम्प आल्यापासून रिपब्लिकन पक्षाने अमेरिकेतल्या वर्किंग क्लास श्रमजीवी लोकांना आपल्याकडे ओढायला सुरुवात केलेली आहे. याचं कारण म्हणजे डेमोक्रॅट आता श्रमजीवींच्या वरून जे बेकायदेशीररित्या अमेरिकेत घुसलेले आहेत, आणि हे लोक मुख्यतः लॅटिनो किंवा दक्षिण अमेरिकेतनं आलेले आहेत, आफ्रिकेतनं म्हणजे किंवा भारतातनं, तिकडे भारतातनं काही हजार लोक पकडले जातात. म्हणजे किती लोक शिरत असतील माहिती नाही, पण बेकायदेशीररित्या अमेरिकेत घुसताना काही हजार लोकांना पकडलं जातं. आणि त्यामुळे या लोकांबद्दल जसा अमेरिकेतल्या श्वेतवर्णीयांना आकस आहे तसाच तो लॅटिनो लोकांनाही आकस आहे. कारण जे लोक 20, 30, 40 वर्षापूर्वी अमेरिकेत आले, सेटल झाले, अमेरिकेचं नागरिकत्व मिळालं, आता ते स्वतःला अमेरिकन समजतात. कृष्णवर्णीय लोकांसाठी हे बेकायदेशीर लोक आहेत. हा एक डोकेदुखीचा भाग आहे. कारण हे बेकायदेशीर लोक जेव्हा अमेरिकेत येतात तेव्हा ते काही श्वेतवर्णीयांचे रोजगार हिरावून घेत नाहीत. श्वेतवर्णीयांना त्यांच्याबद्दल तिटकारा असू शकतो की अरे माझ्या शहरात येऊन कुठेतरी रस्त्यावर झोपतात, भीक मागतात, काहीतरी चोऱ्या करतात, गुन्हे वाढलेत, ड्रग्सचा व्यापार वाढलाय. पण या लोकांमुळे रोजगार जर कोणाचा जात असेल तर त्यांच्याच वर्णबंधूंचा, म्हणजे त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या, त्यांचीच स्पॅनिश भाषा बोलणाऱ्या लोकांचा रोजगार जात असतो. पण डेमोक्रॅटिक पक्षाला हे बहुधा कळलं नाही. त्यांना असं वाटलं की लॅटिनो भाऊ म्हणून त्यांना आकृष्ट करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या लोकांना कचरा म्हणण्याचं धारिष्ट्य स्वतः जो बायडन यांनी दाखवलं की अनेक प्युर्टो रिकन लोक माझ्या मतदारसंघात डेलावेअरमध्ये आलेले आहेत आणि ते काही कचरा नाहीत, म्हणजे उलट तुम्हीच कचरा आहात वगैरे असं काहीतरी ते बोलले. पण ते आता त्यांना महागात पडतं आहे. अजूनही सगळे मतदान चाचण्या सगळ्या कट टू कट दाखवत आहेत, नेक टू नेक दाखवत आहेत. पण सट्टा बाजारात डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिंकण्याचे चान्सेस आता 66% आणि कमला हॅरिस यांचे चान्सेस 33% आहेत. अजूनही अनेक मतदान चाचण्या कमला हॅरिस विजयी होत आहेत असंच दाखवत आहेत. म्हणजे तेही तुम्हाला सांगणं आवश्यक आहे. पण सट्टा बाजारातला आकडा वेगळा आहे. कारण शेवटी लोक पैसे लावतात तेव्हा पैसे जिंकणाऱ्या घोड्यावर लावतात. अर्थात कुठला आकडा मानायचा हा तुमचा प्रश्न आहे, माझा प्रश्न आहे. आपल्या दोघांचाही तसा काही फारसा प्रश्न नाही, कारण आपल्याला काही त्यांनी फारसा फरक पडणार नाही. पण सांगायचा मुद्दा हा की निवडणुकांच्या राजकारणात कधीकधी न कळत तोंडातून बाहेर आलेले 4 शब्द तुम्हाला निवडणुकीत पराभूत करू शकतात. जो बायडन यांनी तीच किमया साध्य केली आहे का हे आपल्याला अवघ्या आठवड्याभरात समजणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.